नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये। तर मित्रांनो, आधार ऑपरेटर भरती आता चालू झालेली आहे। यामध्ये तुम्हाला आधार कार्डची जी काही कामं करायची असतात ती करावी लागणार आहेत। त्यामध्ये पेमेंटसुद्धा खूप चांगलं आहे। लक्षात घ्या, CSC ई गव्हर्नन्स ही जी कंपनी आहे या अंतर्गत ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही कंपनी पण खूप मोठी आहे आणि आपल्या शासनाशी संलग्न आहे। त्यामुळे आपण आज बघणार आहोत की या भरतीशी रिलेटेड जो काही फॉर्म वगैरे भरायचा आहे तो फॉर्म कोणत्या पद्धतीने भरायचा आहे आणि या भरतीसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे किंवा फी वगैरे किती लागणार आहे। तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला cscpv.in/career.html ही जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला यायचं आहे। मी तुम्हाला वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवली आहे, तिथून तुम्ही देखील या वेबसाईटवरती जाऊ शकता। त्यानंतर करिअरचं हे पेज आहे, म्हणजे CSC करिअरचं पेज हे तुमच्यासमोर ओपन होईल आणि आपल्याला आता आधार सुपरवायझर किंवा ऑपरेटर या संदर्भातील माहिती जी असेल ती खाली दिसेल। लक्षात घ्या, भारतामधील जी काही राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यांमध्ये ही भरती निघालेली आहे। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता सगळी राज्य आहेत, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार वगैरे। तर त्यानंतर आपल्याला खाली यायचं, आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे। आपण महाराष्ट्रामधले आहोत त्यामुळे 13 नंबरला महाराष्ट्र हे तुम्हाला दिसेल। त्यामध्ये तुम्हाला दिसेल की ही भरती कधी सुरू झालेली आहे, तर 20/10/2024 रोजी सुरू झालेली आहे आणि 31/11 म्हणजे याच महिन्यामध्ये ही लास्ट डेट असणार आहे या भरतीसाठी। त्यानंतर हे अप्लाय नाऊ हे जे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही सविस्तर जी माहिती आहे या जॉब रिलेटेड ती आपल्याला या ठिकाणी दिसेल। पहिलं मग बघा, ही भरती आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही भरती असणार आहे आणि याचा जो पिरियड असणार आहे तो 1 वर्षाचा असणार आहे। त्यानंतर लक्षात घ्या, काही डिपार्टमेंटला कसं असतं की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती घेतात आणि त्यांना पुन्हा रिन्यू करतात, तसं देखील इथे होऊ शकतं किंवा 1 वर्ष झाल्यानंतर पुन्हा अशी जाहिरात निघू शकते। त्यानंतर पोस्टचं नाव तुम्हाला माहितीच असेल, आधार सुपरवायझर किंवा आधार ऑपरेटर। प्रत्येक जिल्हा लेवलवरती ही पदं भरती चालू झालेली आहे। याचं लास्ट ॲप्लिकेशन डेट आहे 30/11/2024। राज्य महाराष्ट्रासाठी आपण निवडलं आहे। त्यानंतर आहे महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे असतील त्यांची यादी नावं आहेत आणि किती त्या जिल्ह्यासाठी पदं आहेत रिक्त भरावयाची आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत। पाहू शकता तुम्ही, बीडसाठी 1 आहे, चंद्रपूर आहे, गोंदिया, परभणी, रायगड, सांगली, सिंधुदुर्ग, वर्धा आणि अमरावती हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 1 पोस्ट ही आलेली आहे। लक्षात घ्या, CSC ई गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे या कंपनी अंतर्गत ही पदभरती चालू झालेली आहे। ही कंपनी आहे ती आपल्या शासनाशी संलग्न आहे, त्याच्यामुळे ही खूप चांगली मोठी कंपनी आहे। त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की आता या जॉबसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे किंवा आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे। तर लक्षात घ्या, जो कोण उमेदवार यासाठी अर्ज करणार आहे त्याचं 18 वर्ष हे पूर्ण असलं पाहिजे। त्याचं 18 वर्ष हे वय पूर्ण असलं पाहिजे। त्यानंतर त्याच्याकडे कम्प्युटर ऑपरेटरचं स्किल असणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरं गोष्ट म्हणजे जो कोण कॅन्डिडेट आहे त्याच्याकडे आधार ऑपरेटर किंवा आधार सुपरवायझर सर्टिफिकेट हे असलं पाहिजे। त्यानंतर आपल्याला या 3च गोष्टी आहेत, जास्त काही त्यांनी क्रायटेरिया ठेवलेलं नाही आहे। आणि त्यानंतर तुमच्याकडे तुम्ही कमीत कमी 12वी पास तरी असला पाहिजेत। त्यानंतर खाली यायचं, आपल्याला खाली बघू शकाल की अप्लाय नाऊ हे जे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर जे या पोस्टसाठी अप्लाय करायची विंडो आपल्यासमोर ओपन होईल। पहिलं म्हणजे तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी येणार आहे, तुमचा मोबाईल नंबर खाली ईमेलमध्ये तुमचा ईमेल पडणार आहे। त्यानंतर पॅन क्रमांक जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख, त्यानंतर स्टेट अप्लाइड फॉर म्हणजे आपण ज्या राज्यासाठी अप्लाइड करतोय त्या राज्याचं नाव इथे टाकायचं आहे। त्या राज्यामधील जो जिल्हा असेल जो आपण निवडला असेल त्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन जे असणार आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर टोटल एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर टाकायचं 1 वर्षाचा, 2 वर्षाचा। तसंच खाली आल्यानंतर रेसिडेंट ऑफ स्टेट म्हणजे आपण ज्या राज्याचे रहिवासी आहोत त्या राज्य आपल्याला निवडायचं आहे। आणि त्यानंतर आपण आपला जो जिल्हा असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपला जो रेझ्यूम असेल किंवा बायोडाटा असेल तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे। लक्षात घ्या, PDF, DOC आणि DOCX या डॉक्युमेंट स्वरूपात तो असला पाहिजे आणि PDFची साईज ही कमीत कमी 1024 KB आत असली पाहिजे। त्यानंतर तुमचा जो आधार सुपरवायझर सर्टिफिकेट असेल ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुम्ही जर मेल असाल तर मेल, फिमेल असाल तर फिमेल हे जेंडर निवडायचं आहे। त्यानंतर हा जो कॅप्चा कोड आहे तो टाकायचा आहे आणि आपला अर्ज म्हणजे सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे।
आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, म्हणजे या भरती संदर्भातील जे काही पुढील अपडेट असतील ते या वेबसाईटवरती किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट थ्रू कळवले जातील. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती एवढीच होती. या पलीकडे अजून काही सांगू शकत नाही मी. तर तुम्ही लक्षात घ्या, फॉर्म भरायचा असेल तर नीट व्हिडिओ पहा आणि फॉर्म भरा. तुमचा फॉर्म नीट भरून होईल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. आजचा हा महत्त्वपूर्ण आपण इथेच संपवतोय. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत धन्यवाद.